लावते. नाही 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 नाही, अजिबात नाही. मी लावतो फ्रेम, दे इकडे. नाही, मला लावायची फ्रेम. सावी, अगं उगाच धडपडशील तू, दे. नाही पडणार, माझं गिफ्ट आहे ना, मग मी लावणार. सर सावी, अगं सांगतोय तर ऐक की, दे इकडं. नाही, मला लावायचे. तू तू ते पकड. सर सावी, हे बघ, आता मी चिडे ना. तू सारखाच चिडतो, तरी पण मीच लावणार. ठीक आहे, तुला काय करायचंय ना ते कर. मी कट्टी आहे तुझ्याशी. फ्रेंड, तू तू चिडू नकोस ना, प्लीज. का आता काय झालं? तुला ऐकायचं नाहीये ना माझं? मग कर तुझ्या मनाचं, पण मी कट्टी आहे तुझ्याशी. पण पण तू आता प्रॉमिस केलं होतंस ना की तू चिडणार नाहीस म्हणून. मी असं काही प्रॉमिस केलेलं नाहीये. मी असं बोललो की आपण कायम एकत्र राहू. चिडण्याचा विषयच काढला नाही आपण. फ्रेंड, सॉरी ना. नकोय मला तुझं सॉरी. धैर्य, खरंच किती क्यूट आहात तुम्ही. खरं तर आजही दामिनी मॅडम कडून सगळं सत्य बाहेर काढता आलं नाही, म्हणून स्वतःचाच खूप राग येत होता मला. अस्वस्थ वाटत होतं. पण तुम्ही तुमच्याही नकळत मला खूप हिंमत देता. ठीक आहे, ठीक आहे, तूच लाव फ्रेम. आता कसं गुड गर्ल सारखं बोललीस. पण आता मी चिडली तुझ्यावर. ठीक आहे, मला माहितीये ना तुझा रुसवा कसा घालवायचा ते. थांब. बघ, मी सांगितलं होतं ना मी लावते म्हणून. तिरकी फ्रेम लावलीस तू. थांब थांब. आता नाही, अजून पण तिरकीच आहे. मीच लावते. सावी, अगं काय करतेस? पडू आपण. फ्रेम नीट लावतीये. सावी, अगं असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता. तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. फ्रेंड, तुला तुला लागलं नाही ना? नाही. बघ, तूच पडला आणि आणि मला सांगत होता. अच्छा, आणि मी कोणामुळे पडलो? माझ्यामुळे. मन धागा
मागे मना येऊनही चुकते. चला उठा आता. भूक लागली असेल ना तुला? अजून तुझ्यासाठी स्वयंपाक पण बनवायचा आहे मला. मी फ्रेश होतो हा. अरे अजून किती वेळ वाट बघायची रे? कधी येणार आहे आई? अहो हिरा गेली त्यांना बोलवायला, येतीलच दोघी. जोगतीनेचं प्रकरण झालं का नाही तेव्हापासून आई जरा भैसटल्यासारखीच करते. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या सोबतीनीला एवढं काय घाबरायचं? म्हणजे असं काय सांगितलं असेल तिनं आईला? सांगायला पाहिजे काय तर सांगत पण नाही. आई सांगणार होती पण अचानक काय झालं आणि ती गप्प बसली परत. अरे बाबांनो, अशी कुठलीच बाई नाहीये रे. भास होत आहेत तिला. ते जेवायला वाटतो. नाही, आई एवढी घाबरली आहे त्यामुळे मला नाही वाटत आईला भास झाला असेल म्हणून. नक्कीच ती बाई आली असणार आणि मी तिला शोधून काढणार. आईला घाबरवले तिला, सोडणार नाही मी तिला. धैर्यांनी खरंच त्या जोगतिनीला शोधून काढलं तर? नाही नाही, असं होता कामा नये. कोण होती ती बाई? अशी अचानक कशी काय गायब झाली? आणि आणि आता आता जर का ती परत आली तर मी काय